हॅलो गाईज तर आपलं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर युट्यूब चॅनल मध्ये. तर फर्स्ट इयरच्या मुलांना काही क्वेश्चन पडत आहेत. ते आज आपण कुंदन सरांसोबत डिस्कस करून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर तुमचा पहिला प्रश्न असा होता की जर एका पेपरमध्ये मला 40 मार्क मिळाले आणि दुसऱ्या पेपरमध्ये मला 60 मार्क मिळाले तर मी पास आहे का सर? तर याचं उत्तर आहे हो, तुम्ही पास आहे. पहिल्या पेपरला जर तुम्हाला 40 मार्क आहे पेपर 1ला आणि पेपर 2ला जर 60 मार्क आहे तर तुम्ही तो विषय पास आहे. सिंगल सब्जेक्टचं असं नसतं. सिंगल सब्जेक्टला असं असतं की तुम्हाला 50च्या वरती मार्क आणावं लागतात आणि अॅनाटॉमी, पदार्थविज्ञान हे विषय जे आहेत त्यांच्यामध्ये 2 पेपर असतात. तर त्यात तुम्हाला दोघं पेपर मिळून 100च्या वर मार्क आणावं लागतात. म्हणजे फक्त 100च्या वर असले मार्क तर मी पास आहे, एकाच्यात कमी जास्त असले तर? थेअरीमध्ये 100च्या वर मार्क पाहिजे तुम्ही. ओके. आणि सर दुसरा प्रश्न असा आहे मुलांचा की ग्रेस किती मार्काचा असतो? ग्रेस हा टोटल 11 मार्काचा असतो आणि ग्रेसमध्ये सिंगल सब्जेक्टला फक्त 4 मार्काचा ग्रेस असतो. म्हणजे समित्याला तुम्हाला फक्त 4 मार्काचाच ग्रेस मिळू शकतो. त्याच्यावर तुम्हाला जर म्हणजे 45 मार्क भेटले तर तुम्हाला समिता विषय हा तुमचा फेल आहे. कारण त्याच्यामध्ये जर तुम्हाला 46 मार्काच्या वर मार्क नाहीये तर तुम्हाला ग्रेस भेटू नाही शकत त्या विषयामध्ये. आणि डबल जे म्हणजे आता अॅनाटॉमी वगैरे आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला 7 ते 8 मार्काचा ग्रेस लावू शकतो असे. सर म्हणजे सपोज एक उदाहरण घेतलं आपण की मला संहितामध्ये 47 मार्क आहे, अॅनाटॉमी मध्ये 97 मार्क आहे, तर दोघांना मला ग्रेस लागेल का? हा, तर तुम्हाला दोघांना ग्रेस लागेल कारण तुम्हाला संहिताला फक्त 3च मार्क कमी आहे. तर तुम्ही इझिली त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रेस भेटेल. आणि जर तुमचे 2 विषय म्हणजे 2-3 विषय मिळून जर तुमचे 11 मार्क कमी पडत आहे आणि तुम्ही जर तुम्हाला ग्रेस भेटून जर तुम्ही 3 विषय पास होत असणार तर तुम्हाला 3 विषयांना ग्रेस लागणार आणि पास होणार. म्हणजे फक्त असं म्हणणं तुमचं की सिंगल सब्जेक्ट मध्ये 4 मार्काचा ग्रेस लागतो आणि टोटल मिळून तुम्हाला 11 मार्काचा ग्रेस. हा, टोटल. ओके, ठीक आहे सर. आणि सर अजून एक प्रश्न असा होता की ग्रेस फक्त हा फर्स्ट इयरला असतो की म्हणजे शेवटी इयर पर्यंत वेगवेगळा असतो? प्रत्येक वर्षी ग्रेस हा वेगळा वेगळा असतो. म्हणजे फर्स्ट इयरला 11 मार्क हे तुमचे ग्रेसचे वेगळे असतात, सेकंड इयरला वेगळे असतात. असं नाही की फर्स्ट इयरला तुम्हाला जर कोणत्या विषयामध्ये ग्रेस लागलाय तर तेच असं सेकंड इयरला तुम्हाला ग्रेस नाही भेटणार, असं काहीच नसतं. आणि सर सगळ्यांचा एक फेवरेट क्वेश्चन आलेला आहे, म्हणजे कसं आहे की आता एक्झाम जवळ येते ना, त्यांना असं वाटतं की एटीकेटी म्हणजे काय, नेमकं एटीकेटी काय असते? एटीकेटी म्हणजे असं आहे की 2 विषय जर तुमचे 5 विषय असतात फर्स्ट इयरला, 5 विषयापैकी जर तुमचे 2 विषय फेल आहे किंवा 1 विषय फेल आहे तर तुम्ही एटीकेटी मध्ये जाणार. एटीकेटीचा अर्थ असा आहे की तुम्ही 6 महिन्यांनी ते 2 पेपर देणार आणि त्यानंतर पुढच्या बॅच म्हणजे त्याच बॅच सोबत तुम्ही कंटिन्यू करणार. असं नाही की तुम्ही 6 महिने बॅक गेले की काय, असं काही नसतं. जर तुमचे 3 विषय राहिले किंवा 3 पेक्षा जास्त विषय राहिले तर तुम्ही फेल डायरेक्ट, म्हणजे तुम्ही 6 महिने बॅक आहे त्यामुळे तुमच्या बॅच पेक्षा. म्हणजे तुमचं सिंपल असं म्हणणं आहे की तुम्ही 3 विषय जर पास आहे तर तुम्ही कंटिन्यू करू शकताय, आणि जर 3 पेक्षा जर फेल आहे तर तुमचे 6 महिने डायरेक्ट बॅक लागताय. हो. ओके, म्हणजे 6 महिने तुम्हाला पेपर वापस द्यावे लागेल. हो. ठीक आहे. आणि सर अजून एक असा विषय होता की किती विषय नापास झाल्यावर आम्ही 6 महिने बॅक जाऊ? 3 किंवा 3 पेक्षा जास्त विषय जर तुम्ही फेल आहात तर तुम्ही म्हणजे तुम्ही 6 महिने बॅक होणार, असं आहे. म्हणजे ते बॅच सोडून आपण दुसऱ्या बॅच मध्ये जाणार, ऑड असं? बॅच मध्ये तुम्ही जाणार, असं आहे. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो अजून काही तुमच्या जर शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आपण याचा सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर धन्यवाद.